संभाजीनगरमध्ये भाजप कार्यालयात घडलेल्या मारहाणीच्या घटनेनंतर संबंधित महिलेने अखेर जाहीर माफी मागितली। 2 दिवसांपूर्वी भाजपकडून तिकीट न मिळाल्याच्या रागातून या महिलेने कार्यालयात आक्रमक पवित्रा घेत पदाधिकाऱ्यांच्या कानशिलात लगावली होती। आता सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत आक्रमकतेच्या भरात चूक झाल्याची कबुली देत त्यांनी माफी मागितली। प्रशांत बदाणे यांना उमेदवारी न दिल्यामुळे काही महिला पुरुष समर्थकांसह त्यांनी मंत्र्यांच्या गाडीला अडवण्याचा प्रयत्न केला होता। या दरम्यान पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मारहाण झाल्याचा प्रकारही घडला। संभाजीनगरमध्ये 2 दिवसांपूर्वी उमेदवारी न मिळाल्यामुळे भाजप कार्यालयात प्रचंड राडा झाला होता। या राड्या दरम्यान कार्यकर्त्यांना मारहाणही झाली होती। त्याच संदर्भात या महिलेने आपला जाहीर माफी मागितलेली आहे। प्रचार कार्यालयात प्रशांत बदाणे पाटील यांच्यासाठी यांना न्याय मागण्यासाठी गेलो असताना तिथं एक व्यक्ती की खाचेकर भाऊ ते होते आणि माझ्या आक्रमकतेनं की माझा त्यांच्यावर हात उचलला गेला। मी खाचेकर भाऊ यांची मनापासून माफी मागते।